आज आम्हाला जावं लागलं अचानकपणे हॉस्पिटल. आता का ते पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर आहे ना आम्ही आवरून वगैरे घेतलं आणि घरीच आम्हाला खूप जास्त लेट झालेलं होतं. त्यामुळे पटपट असं आवरून आम्ही निघालो. आता रिक्षासुद्धा आम्हाला भेटलेलीच होती आणि फायनली आम्ही आता पोहोचलो हॉस्पिटलच्या. आता हे हॉस्पिटल कुठलं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही हॉस्पिटलच्या जवळ गेलो आणि तिथे गेल्यानंतर कळालं की दुसरीकडे हॉस्पिटल झालेलं आहे. मग त्या ठिकाणी गेलो. आता प्रिशा मी इथं थोड्या वेळ बसलेलो, कारण मम्मी केस पेपर काढणार होते ना, त्यामुळे आम्ही इकडे बसलेलो. मम्मीचं केस पेपर वगैरे काढून झालं. त्यानंतर आम्ही गेलो होतो दुसऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलला आणि तिथं गेल्यानंतर खूप वेळानंतर आम्हाला समजलं की तिथं टोकन घेऊनच सोनोग्राफी करतात. मग त्यानंतर आहे ना सोनोग्राफीसाठी आम्ही थांबलो. आता तिथं असं काय घडलेलं होतं की ते ऐकून आम्हाला भीतीच वाटत होती. आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की माझं शिजर आहे असो. त्यानंतर सर्व ट्रीटमेंट वगैरे झाली आणि तिथून मग आम्ही निघालो घरी यायला. आता घरी येता येता मावशीचं घरसुद्धा जवळच लागणार होतं, त्यामुळे मावशीच्या घरी गेलो. तिथं गेल्यावर ना ड्रॅगन फ्रूट खाल्लं आणि नंतर ना मावशीने चहा बनवला, कारण की मला आहे ना चहा पिण्याची खूप जास्त इच्छा झालेली होती. म्हणून मस्त इकडे चहा आणि पाव वगैरे खाऊन घेतलं. तोवर घरीसुद्धा आलो. घरी आल्यानंतर ना मग आजी पण आली होती घरी. आता डिलिव्हरीसाठी ना मला बेड लागणार होतं, म्हणून आजीने ना पूर्ण बेड वगैरे लावून घेतलं व्यवस्थित. आता आजी इकडे जॉईन करत होती, तोवर प्रिशाचं इकडं लेकरांचं सगळ्यांचं काहीतरी काय चालूच होतं. इथं छान असं आजीने सगळं जॉईन केलं. त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला पप्पांनी नारळ पाणी आणलं होतं. मग नारळ पाणी पिते ना मी आणि प्रिशा बसलेलो होता. नारळ पाणी पिता पिता त्यात थोडंसं खोबरंसुद्धा होतं. मग काय मी आहे ना खोबरं वगैरे काढलं आणि तेच इथं खायला बसलो. त्यानंतर मावशीच्या घरी गेलो, थोड्या वेळ तिथं बसलो. त्यांचे चालले ते गप्पा मस्ती आणि आमचीसुद्धा वेगळीच काहीतरी मस्ती चालू होते. आता कधी डिलिव्हरी होणार आहे काय सांगता येत नाही, पण जर लवकरच होईल. थोडं व्हिडिओ एडिटिंग सोडायला ना थोडा वेळच लागतोय. असो तर लवकरच ते सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत अपलोड करेल. तर नंतर आहे ना काकाने खाऊसुद्धा आणला होता, ते सुद्धा खाऊन घेतलं संध्याकाळच्या जेवणामध्ये. मस्त असं काय जेवण होतं. चला पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर करा. ओके बाय.